आपल्या महाराष्ट्रात तर या पदार्थांचे प्रत्येक गरोदर असताना स्त्रीला डोहाळे लागतातच। हे पदार्थ हौसेने स्त्रियांना खायला दिले जातातच। जेव्हा त्या गरोदर असतात त्यावेळेस हे हौसेने पदार्थ बनवून त्यांना आवर्जून खायला घातले जातात। त्यातच डोहाळे जेवण असताना तर ह्या पदार्थांना अतिशय मानाचे स्थान आहे। दही, धपाटे, आळूची वडी हे अतिशय मराठीतील प्रिय पदार्थ आहेत। हे आपले मराठी पारंपरिक पदार्थ महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी बनवले जातातच आणि आवर्जून खाल्लेही जातात। हे असे पदार्थ आहेत की जे खाण्यासाठी कोण नाही म्हणूच शकत नाही। इथे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये धपाटी मऊसूत होण्यासाठी काही छोट्या टिप्स सांगणार आहे। मिश्र पिठाची इथं धपाटी बनवणार आहे मी। तुम्हाला पिठाचे प्रमाण योग्य कसे घ्यायचे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। धपाटे मऊसूत होण्यासाठी कोणत्या पिठाचे किती प्रमाण घ्यायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेलच अतिशय पातळ अशी धपाटी थापून तयार झालेली आहेत आणि तुम्हाला मी इथं चेक करून दाखवतेही अशी मऊसूत धपाटी तयार होतात। सेम चपातीसारखी मऊसूत धपाटी तयार होतात, पण चवीला मात्र अतिशय उत्तम लागतात। अशा पद्धतीने धपाटी कशी बनवायची त्याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। इथं लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे। धपाटे बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतं, पहिल्यांदा तर इथं आपण मिरच्या आणि लसणाचा खरडा बनवून घेणार आहे। मीठ 2 चमचे घेतलेले आहे। हिंग इथं आपण चवीसाठी वापरणार आहे। हळद आपल्याला रंग येण्यासाठी धपाट्यांना वापरायचे आहे। जिरे वापरणार आहे आपण 1 मोठा चमचा। 1 चमचा आपण इथं ओवा घेतलेला आहे। कोथिंबीर भरपूर सारी आपल्याला इथं वापरायची आहे। कोथिंबीरीमुळेच धपाट्यांना चव येते। आता पहिल्यांदा इथं आपण खरडा बनवून घेतलेला आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। पिठाचे प्रमाण आता तुम्हाला इथं मी सांगत आहे। या वाटीने मी 4 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याच वाटीने आपण इथं 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। ज्वारीच्या पिठामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिक्स आहे, त्यामुळे आपल्याला इथं एक्स्ट्रा तांदळाचं पीठ वापरायची गरज नाही। आणि 1 वाटी आपल्याला इथं बेसनचं पीठ वापरायचं आहे। बेसनचं पीठ फक्त 1च वाटी वापरायचं आहे। 4 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाट्या ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसनचं पीठ इथं वापरायचं आहे। सर्व पीठ मिक्स करून आता याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत, ओवा, जिरं आणि मीठ, हळद, हिंग सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। मसाले सर्व पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जो खरडा बनवून घेतलेला आहे मिरचीचा, तो या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा। कोथिंबीर ही याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचे। पहिल्यांदा तर आपण बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर, नाहीतर धपाटी थापत असताना मधून फाटू शकतात धपाटी, त्यामुळे बारीक अशी चिरून घ्यायची। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। इथं आपल्याला गव्हाचं पीठ जास्त वापरायचं धपाटी बनवत असताना, त्यामुळे धपाटी मऊसूत होतात। आता इथं आपण पीठ मळून घेत आहे। या पद्धतीनं पिठाचं प्रमाण घेऊन तुम्ही धपाटी बनवलात तर धपाटी तुमची कधीच बिघडणार नाहीत। म्हणजे धपाटी थापत असताना ते चिरा पडतात धपाट्यांना आणि ती थापली जात नाहीत व्यवस्थित आणि मऊसूतही होत नाहीत भाजत असताना। त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊन धपाटी अतिशय उत्तम मऊसूत अशी बनवून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही धपाटी बनवली तर तुम्हाला धपाटी बनवण्याचा कधीच कंटाळा येणार नाही। कितीही मोठ्या प्रमाणात धपाटी तुम्ही बनवू शकता। आता इथं पीठ मळून झालेलं आहे। आता पीठ मळत असताना तुम्ही लक्षात ठेवा, चपातीला आपण ज्या पद्धतीनं मळतो त्याच्यापेक्षा थोडं सैलसर आपल्याला इथं पीठ मळायचं आहे, म्हणजे धपाटी थापत असताना पटपट थापली जावीत। आणि पीठ मळून झाल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं पिठाला रेस्ट करायला द्यायचं आहे, म्हणजे थोडे भिजण्यासाठी ठेवायचं। असं तेल लावून घेतलेलं आहे पिठाला आणि आपण इथं 10 मिनिटं ठेवून दिलेलं आहे। आता आपण धपाटा थापून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार धपाट्याचा बनवू शकता। इथं मी थोडा मीडियम साईजचा असा गोळा घेतलेला आहे आणि आता कापडावरती धपाटं थापून घेत आहे। कापड पहिल्यांदा आपल्याला ओलं करून घ्यायचं, म्हणजे पटपट धपाटं थापलं जातं। असं पाण्याचा हात लावून आपल्याला बोटानेच असं धपाटं पुढं सरकवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा तर मधून असं बोटाच्या साह्यानं पुढं सरकवत जायचं। लास्टला आपल्याला धपाट्याचे काठ सरकवून घ्यायचे आहेत। मध्ये जर थोडं जाडसर राहिलं असेल तर परत आपण पाठीमागून असं बोटानं पुढं सरकवत धपाटं थापून घ्यायचं आहे। इथं तुम्ही पाहत आहात धपाटं पटपट थापलं जात आहे आणि साईडनं चिरतही नाही किंवा त्याला चिराही पडत नाहीत। अशा पद्धतीनं व्यवस्थित आपलं धपाटं थापलं जात आहे। चपाती किंवा भाकरी आपली ज्याप्रमाणे साईडनं व्यवस्थित होते त्याचप्रमाणे आता धपाटंही आपलं इथं साईडनं व्यवस्थित झालेलं आहे।
धपाटं काय होतं, बाजूने चिरलं जातं, थापत असताना त्याला चिरा पडतात. जर त्याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ जास्त वापरलं किंवा बेसनचं पीठ जर जास्त वापरलं तर आपलं धपाटं साईडनं चिरलं जातं आणि थोडी वाताड होतात धपाटी. थोडं थंड झाल्यानंतरही ती चांगली लागत नाहीत चवीला. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही गव्हाचा पिठाचा थोडा जास्त वापर करून घेतला की धपाटे अतिशय उत्कृष्ट होतात. इथं आपलं धपाटं थापून झालेलं आहे आणि पातळ असं धपाटं थापलेलं आहे. आता आपण तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यावरती तेल टाकून घ्यायचं पहिल्यांदा. तेल व्यवस्थित आपलं तापल्यानंतर त्याच्यावरती धपाटं टाकून घ्यायचं, म्हणजे धपाटं आपलं तव्याला चिकटणार नाही. धपाटा असलेली बाजू खालच्या बाजूला म्हणजे तव्याकडच्या बाजूला करून कापडावरती असं पाणी टाकून घ्यायचं. कापडाला पाणी लावून झाल्यानंतर असं बोटानं प्रेस करून थोडं कापड उचलून घ्यायचं आहे. बोटानं प्रेस केल्यानंतर कापड आपल्याला अलगद उचलता येतं. त्यामुळे इथं तव्यावरती धपाटं टाकल्यानंतरच असं बोटानं प्रेस करून घ्यायचं आणि जिथं आपण होल पाडलेले आहेत बोटानं तिथं सर्व बाजूला तेल सोडून घ्यायचं, म्हणजे धपाटी खमंग अशी आपली भाजली जातात. आता धपाट्याची वरची बाजू आपण झाकण ठेवून वाफवून घ्यायची, म्हणजे छान दिसायलाही दिसतात आणि चवीसही लागतात, मऊसूत होतात. अशा पद्धतीनं वाफेवरती भाजून घेतल्यामुळे आता इथं आपलं धपाटं भाजून झालेलं आहे. आपण झाकण काढून बघू शकता धपाट्याचा रंगही बदललेला आहे, म्हणजे आपलं धपाटं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता खालच्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे धपाटी खरपूस भाजल्यामुळे एक छान टेस्ट लागते आणि कुरकुरीतही होतात धपाटी गरम असताना आणि थंड झाल्यानंतर ती मऊ होतात. आता आपलं धपाटं दोन्ही बाजूनी भाजून झालेलं आहे. ही धपाटी बनवण्याची अतिशय जुनी पद्धत आहे. अशाच पद्धतीने धपाटी बनवली जातात, म्हणजे आमच्या घरी तर आमच्या आजीने आईने अशाच पद्धतीनं धपाटी बनवलेली मी पाहिलेली आहेत. त्यामुळे मीही त्याच पद्धतीनं बनवते. चवीलाही अतिशय छान लागतात. त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही नक्की करून एकदा बघा. अशा पद्धतीनं धपाटी तुम्हाला नक्की आवडतील. आता त्याच पद्धतीनं मी इथं दुसरं धपाटंही तुम्हाला भाजून दाखवत आहे. म्हणजे भाजण्याची ही पद्धत असते. तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून टाकलं की व्यवस्थित भाजलेही जातात, खरपूस होतात आणि झाकण ठेवून भाजल्यामुळे अतिशय मऊसूतही होतात. इथं आता दुसरंही धपाटं भाजून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीनं सर्व धपाटे मी बनवून घेतलेले आहेत. तर धपाटी म्हणलं की आळूची वडी ही आलीच, म्हणजे धपाट्याबरोबर खूप छान लागते आळूची वडी. त्यामुळे इथे मी आळूची वडी बनवत आहे. आता मी इथं आळूची छोटी छोटी म्हणजे कोवळी पानं घेतलेली आहेत. 1 वाटी बेसनचं पीठ लागणार आहे. थोडंच पानं आहेत त्यामुळे मी 1च वाटी बेसनचं पीठ वापरत आहे. मिरची, लसूण, जिरे, ओवा, हळद हे आपण साहित्य इथं घेतलेलं आहे आळूवडीसाठी. जास्त काही साहित्य नाही वापरणार. अतिशय सोप्या पद्धतीने इथं बनवून घेत आहे. इथं मी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया सर्व साहित्य. मीठ घालून घेतलेलं आहे. ओवा, जिरा आणि हळद पिठामध्ये मिक्स करून घ्यायची. आता इथं चिंच घालण्याऐवजी मी इथं थोडं कोकम सिरप याच्यामध्ये घालत आहे. कोकम सिरप घातल्यामुळेही वडीला छान टेस्ट येते. चिंच नसल्यामुळे थोडं मी कोकम सिरपचा इथं वापर करत आहे. तुम्ही चिंच घातली तरी चालेल. आता पाणी मिक्स करून आपण पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर ही इथं बारीक चिरून घालायची आहे. थोडं विसरले त्यामुळे मी तुम्हाला आता सांगत आहे. कोथिंबीर अशी बारीक चिरून एकत्र करून घ्यायची मी पिठाबरोबर. त्यामुळे ही छान टेस्ट लागते वडीला. आता लागेल तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं. एकदम जास्त घालायचं नाही, पीठ पातळ होण्याची शक्यता आहे. थोडं थोडं पाणी ॲड करत असं पीठ मळून घेऊयात आपण. इथे आता कोवळी पानं आहेत त्यामुळे मी सिंगल पानालाच असं पीठ लावून घेणार आहे. एका पानालाच पीठ लावून अशा छोट्या वड्या बनवून घेत आहे. पीठ असं तुम्ही चेक करून घेऊ शकता. अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं. पानाचे सर्व देठ काढून घेतलेले आहेत आणि पान असं उलटी बाजू करून घ्यायची, म्हणजे जी पांढरी साईड आहे पानाची त्या बाजूला आपण पीठ लावून घ्यायचं, म्हणजे फोल्ड केल्यानंतर खूप छान हिरवीगार अशी वडी दिसते आपली. आणि आता इथं पीठ लावून घेत आहे. पीठ थोडं घट्टसरच घेतलेलं आहे मी इथं लावण्यासाठी. सिंगल पानाला आपण पीठ लावून घेत आहे त्यामुळे थोडं जाडसर पीठ लावून घ्यायचं, म्हणजे छान वडी दिसते. जास्त पानांचा वापर करून ज्यावेळेस तुम्ही वडी बनवणार, म्हणजे एकावर एक पान ठेवून ज्यावेळेस वडी बनवता त्यावेळेस पीठ थोडं पातळ करावं लागतं. अशा पद्धतीनं फोल्ड केलेलं आहे आता पान मी. दुसऱ्या पानाचंही पीठ लावून देठाकडची बाजू फोल्ड करत यायचं, म्हणजे अशा पद्धतीनं वडी ओपन होणार नाही, व्यवस्थित फोल्ड केली जाते. आता चाळणीला इथं तेल लावून घेतलेलं आहे.
चाळणीमध्ये सर्व वड्या ठेवून आपण आता वडी उकडून घेणार आहे. पातेल्यामध्ये इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यावरती चाळण असे ठेवून द्यायचे आणि चाळणीवरती झाकण ठेवायचं, म्हणजे वडी व्यवस्थित पटकन उकडली जाते. आता इथं वडी उकडायला ठेवलेली आहे. कोवळी असल्यामुळे वडी आपली 10 मिनिटातच उकडून होते. इथे तुम्ही पाहत आहात कठीण अशी वडी झालेली आहे आपली तयार. आता हिचे बारीक काप करून आपण तळून घेऊयात. कढईमध्ये इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा चेक करून घ्यायचं तेल गरम किती झालेलं आहे. गरम तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण झाऱ्याच्या मदतीनं अशा वड्या टाकून भाजून घेत आहे. वड्या छोट्या आहेत त्यामुळे मी इथं झाऱ्याच्या मदतीनं टाकून घेत आहे. कडकडीत तेल गरम असताना वड्या अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत. आपल्याला तळून घेण्यापेक्षा फक्त थोडंसं तेल वापरून आपण वड्या भाजूनही घेऊ शकतो. उकडलेल्या वड्या थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ टाकून भाजून घेतल्यानंतर खूप टेस्टी होतात वड्या. इथं आपल्या वड्या अशा भाजून झालेल्या आहेत. रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. ही रेसिपी कशी झाली आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या व्हिडिओंना छान सपोर्ट करत आहात त्यासाठी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात अशा पद्धतीनं आपले मऊसूत अशी धपाटी, कुरकुरीत अशी आळूची वडी तयार झालेली आहे.